नमस्कार, मी वैशाली चिरन्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला पाणीची रेसिपी सांगणार आहे। पाणीपुरी म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं। तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं असेलच। तर इथे मी लसूण फ्लेवरचं पुरीचं पाणी बनवणार आहे। हे चवीला एकदम भन्नाट लागतं। तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा, सगळ्यांना खूप आवडेल। तर हे लसूण फ्लेवरचं पाणीपुरीचं पाणी बनवण्यासाठी इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 6 ते 7 मोठ्या लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे। त्यात 1 टीस्पून चाट मसाला घालायचा आहे, पाव टीस्पून काळे मीठ घातलं आहे, तसंच पाव टीस्पून भाजलेली जिरेपूड घातली आहे आणि 1 टीस्पून लाल तिखट घातलं आहे। लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार किती तिखट बनवायचं त्याप्रमाणे घालू शकतात। तसंच अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ। यामध्ये मी थोडेसे पाणी घालून हे मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घेणार आहे। तुम्ही बघू शकतात, मस्त कलर पण आला आहे आणि हे बारीक मी वाटून घेतलेलं आहे आणि वास पण एकदम छान आलेला आहे, लसूण असा। आता यामध्ये मी 1.5 कप पाणी घातलं आणि अगदी 2 ते 3 मिनटातच हे लसूण फ्लेवरचं पाणीपुरीचं पाणी तयार झालं आहे, तुम्ही बघू शकता आहे। तर आता मी इथे पाणीपुरी सर्व करून घेते। त्यासाठी इथे मी छोटे छोटे असे 2 ग्लास घेतले आणि त्यामध्ये हे पाणीपुरीचं पाणी घातलं आहे। आता त्याच्यावर मी ही पुरी ठेवणार आहे। पुरीमध्ये मी रगडा भरला आहे आणि पुरी ठेवली आहे। तर आता कशी सर्व करायची, तर मस्तपैकी पुरी घ्यायची, त्यामध्ये हा शिजवलेला रगडा घालायचा आणि त्याच्यामध्ये पाणीपुरीचं पाणी घालायचं आणि मस्तपैकी खायचं। जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला।